अंबरनाथ शहरातील विकास कामांवरून राजकीय वातावरण तापल्याचे चित्र सध्या समोर येत आहे। दिनांक 13 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध प्रभागातील कामांवरून भाजप आणि शिवसेना आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले। या सभेत शहरातील विविध प्रभागांमधील विकास कामांचे अनेक महत्त्वाचे विषय मांडण्यात आले। भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांकडून नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आले होते। मात्र या सभेत राजकीय वादाला उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळाले। भाजपच्या वतीने शहरातील सर्व प्रभागातून रस्ते, गटारे, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट, पायवाटा, चेकर टाइल्स, सीसी रस्ते, ड्रेनेज लाईन, सुशोभीकरण, स्ट्रीट लाईट व पेवर ब्लॉक बसवणे तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित कामाचे विषय मांडण्यात आले होते। परंतु हेच विषय शिवसेनेच्या माध्यमातून नामंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे। यावरून आमचं काम बोलतं असा दावा करणाऱ्यांनी विकास कामांनाच विरोध का केला असा सवाल उपस्थित होत आहे। शहरातील काही भागांपुरतेच काम मर्यादित ठेवायचे आहे का की सर्वांगीण विकासाला अडथळा निर्माण केला जात आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। विकास कामांबाबत उद्भवलेल्या या वादावर लवकरच उच्च पातळीवरून निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच जनतेने विकास कामांना मत दिले आहे, मात्र शिवसेनेकडून त्याला विरोध केला जातोय असा आरोपही भाजपकडून करण्यात येत असून यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। या सर्व घडामोडींमुळे अंबरनाथ शहरातील विकास कामांवर राजकारणाचे सावट पडत असल्याचे दिसत असून आता प्रशासन व लोकप्रतिनिधी यावर काय तोडगा काढतात याकडे नागरिकांचे लक्ष लागलंय।